जय श्री माताजी. जय श्री. सर, एक प्रश्न आम्हाला खूप दिवसापासून सामूहिकतेला एक पडलेला आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा व्यक्तिगत संवाद साधतो तर त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तो व्यथित करत असतो की सामूहिकता जी आता सेंटरमध्ये आहे, प्रत्येक सेंटरमध्ये, तर प्रत्येक सेंटरची अशी म्हणजे त्यांच्या मनात एक प्रश्न आहे की आमच्या इथे प्रेमाचा थोडा अभाव कमी वाटतोय, सहयोगीमध्ये विश्वासाचा अभाव कमी आहे, आमची सामूहिकता हळूहळू आता कमी व्हायला लागले, सामूहिकतामध्ये दृढता नाही आहे. तर सर, याच्यावर आपण थोडं मार्गदर्शन करा ना, की हे सर्व पुन्हा आमच्या आयुष्यात कसं प्राप्त करता येईल करून. बरोबर. असं बरं तुम्हाला सांगतो, सहयोगामध्ये मग सांगितलं मी, विश्वबंधुत्वाची भावना ठेवली पाहिजे, प्रेमाची भावना ठेवली पाहिजे. आणि जर समजा आपण एकमेकाचा काही संबंध ठेवत नाही, किंवा असं द्वेषबुद्धीने वागणं पण असतं, काहीचं थोडंसं स्वभाव असतो, पण सहयोगात ते चालत नाही. तुम्हाला सांगतो, अशा लोकांना सहयोगात स्थान नाही. माताजी अक्षरशः फेकून देतात. तुम्ही कल्पना करा, नाही तर करू नका, परंतु मी असं म्हणेल की फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही जर समजा अंग आणि प्रत्यंग आहात विराटाचं, श्रीमातांचं, एका आईची जर तुम्ही लेकरं आहात, मुलं आहात, तर तुमच्यामध्ये एकमेकाविषयी प्रेम असलंच पाहिजे. प्रेमाची भावना, समोरचा माणूस कसाही वागू दे, मी सरळ वागणार, त्याच्यात बदल नाही होणार, पण माझ्यात बदल होऊ शकतो ना, त्यांना वागू द्या, हे तत्त्व ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची कोणती, समजा कोणी काय वालं, त्याचा राग येऊ द्यायचं काही कारण नाही, वागू द्या. मगाशी मी बोललो होतो, संतुलन, बॅलन्समध्ये राहायचं. आणि कसं राहायचं पुन्हा, साक्षी भाव हा एक मंत्रच आहे तुम्हाला, साक्षी भावात राहा, पण काही म्हणू द्या. आता आणखी सांगतो पुढे, सहयोगी कमी कमी होत चालले, बरोबर आहे, होऊ द्या. कधी माताईंना नको असतील ते, जा बाबा, नका म्हणते, कशाला येतात, नवीन आणा ना, नवीन तुमची वाट पाहत असतील उत्सुकतेने, हे पण असू शकतं. माताईंचं वाक्य काय, शब्द काय वापरलेलं आहे तुमचं माताईंनी, की तेथे पाहिजे जातीचे, वापरले की नाही, तर तसे पाहिजे. ऐऱ्या गैरेचं काम नव्हे श्रीमाते, ऐरे गैरे कोणी आलेत गर्दी करत, काही कामाचे नाही. तेथे पाहिजे जातीचे, जातीवंत जे असतील ते सहयोगात टिकतील आणि त्यांनाच माझे आशीर्वाद असतील. आलं, जे येतात जातात त्यांचं काय हो, ते स्थिरता नाही, त्यांना समर्पण नाही, त्यांना प्रेम नाही, अशी माणसं सहयोगात काय नाही, अशी पुष्कळ आहेत. आणि एवढंच नव्हे, काही आणखी सांगतो, पुढचं सांगतो मी, गट तट हा एक प्रकार आहे आणखी सहयोगामध्ये. म्हणजे तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, बऱ्याच ठिकाणी मी ऐकतो, एवढे गट, एवढे तटने ग्रुप, हे माताईंना कधीही आवडलेलं नाही. खरं सांगतो, कधी माझी जरी कोणी अवहेलना केली असेल तर मी कधीही कोणाला नाव ठेवणार नाही, कधीच नाही. त्यांनी मला बोलवलं नाही, मला मग ते हे झालं, कधीच नाही. सहयोग चालू आहे, त्याने गेलं, कोणीतरी जाऊ दे, करू दे, काम करतायत ना, एवढा आनंद आहे, त्यांना आपण शुभेच्छा द्या. पण पहिली गोष्ट अशी की सहयोगामध्ये कधीही कोणीही राग मानायचा नाही. आपण सगळे एका आईची मुलं आहेत, हीच जाणीव सतत, एकच मंत्र की मी सहयोगी आहे. तुम्ही कुठेही जा, मी सहजयोगी आहे. तुम्ही कुणाला घाबरता, कशाला घाबरता, तुम्हाला एवढं प्रोटेक्शन आहे, मी सांगितलं ना, सगळे गण तुमच्या पाठीशी आहेत, सगळे ज्याला म्हणू हनुमान तुमच्या पाठीशी, सगळं दिले म्हणे तुम्हाला आम्ही, तुम्ही कशाला घाबरता. आणि आदिशक्तीची मुलं, आदिशक्तीच्या मुली कशा पाहिजेत, तेजस्वी, पण तुमच्यामध्ये तेवढीच नम्रता, विवेकशीलता पाहिजे, अतिशय ज्याला म्हणू आपण प्रेमळ भावना पाहिजे. तर आणि मग तुमचे चेहरे बघा कसे दिसते. बघा, सहयोगाचं नियमित ध्यान करणारे लोक आहेत, त्यांचे चेहरे पाहतो, तेज असे काही भेटतात तसे. काय गेल्या आठवड्यापासून ना गावाला गेलो, ध्यानच झालं नाही, आठवड्यापासून घ्या, आता एवढा मोठा गॅप. अरे बाबा, ध्यान याचा अर्थ काय, गेल्या आठवड्यापासून तू जेवलंच नाही का, तसं करून बघ बरं एकदा, गेल्या आठवड्यापासून घाससुद्धा घेतला नाही, जेवण चालतं, सगळं चालतं, मग ध्यान का नाही. ध्यान ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. ते केलं गेलं पाहिजे, तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही
सगळं यशस्वी व्हाल आणि मातांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत राहील की ज्यामुळे आपलं जीवन अत्यंत ज्याला म्हणू आपण तेजस्वी होईल. लोक म्हणतील तुम्हाला की ही माणसं कोण आहेत? परमेश्वर फॉल्स गुरु जे आहेत, अगुरु जे आहेत, यांच्या नादी लागू नका. आम्ही श्री माताजींनाच प्रश्न विचारला होता प्रतिष्ठानवरती. आम्ही तिघं चौघं होतो, तिथं बसलो होतो. श्रीमातांची भेट व्हायची आमची. श्रीमातांची भेट जवळजवळ 88 साली माझी पुण्यात बदली होती. दररोज 4:30-5 नंतर मी प्रतिष्ठानला जायचो. माताजी वर्षभर होत्या आणि दररोज भेट मस्त, म्हणजे त्यांची विश्रांती वगैरे वगैरे झालेली असायची. 5-5:30ला आम्ही जायचो 6 वाजेपर्यंत. त्या दिवशी आम्ही विचारला, विषय झाला होता हे गुरूंचा. म्हणे आपला सिनियर सहयोगी बोलला, अहो म्हणे सहयोगी माताजी हे आम्हाला सांगा म्हणे, हे लोक अहो चांदीच्या रथात म्हणे त्या भामट्यांची मिरवणूक काढतात म्हणे आणि ते गुरु आहेत, हे कितपत योग्य आहे म्हणे माताजी. तर यांचा बंदोबस्त करून टाका म्हणे माताजी. नाही नाही म्हणे, ते माझं काम करतायत, तुम्हाला माहिती आहे का? श्री माताजी म्हणाल्या, ते माझं काम करतायत. काय करतायत काम? मला जे लोक नको आहेत ते सांभाळतात ना. हे मातांचं वाक्य पाहता काय पाहिजे, घाण कशी काढायची पा. इथं येता कामा नाही, जाऊ दे तिकडे. नवल वाटलं आम्हाला. अरे अहो म्हणे त्या रथातनं आमची मिरवणूक काढता, मग आम्ही काय त्यांच्यासारखे भामटे आहोत का? कशाला पाहिजे आम्हाला? बैलगाडीतून मिरवणूक काढा. हे श्रीमाताईंनी सांगितलं. आपल्या सहयोगांना अनेक ठिकाणी हे रथबीत काढतात, सगळा धांगडधिगा, हे ढोल ताशा सगळं काय असेल करायची गरज नाही. आता मी याचं उत्तम उदाहरण सांगतो. आता बघा विठ्ठलाची वारी चालू आहे 1 महिन्यापासून. ते लोक किती डिसिप्लिन बघा, किती शिस्तबद्ध जातात, घाण वगैरे सगळं करून देवाचं नाव घेत 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 चाललेले. ते काही आत्मसाक्षात्कारी नाहीत, परमेश्वराच्या आशीर्वादित पण नाहीत, पण ती त्यांची आहे श्रद्धा आणि भक्ती. त्या भक्तिभावाने ते चाललेले आहेत. मला सांगा ते पाहूनसुद्धा कसं वाटतं की ती शिस्तबद्ध चाललेले. सहयोग्यांनी सुद्धा श्रीमाताईंनी सांगितलं, रॅली का काढायची असते? रॅलीचा अर्थ म्हणजे लोकांना मिरवणूक दाखवायची नसते. तुम्ही सहयोगी आहात, तुमच्यामध्ये भरलेलं चैतन्य त्या भूमीमध्ये उतरलं पाहिजे, म्हणून तुम्ही त्या भूमीत फिरा आणि ती तुमची वारी मिरवणूक काढा. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून श्रीरामपूरपासून खरं हे सुरू झालेलं आहे की आम्ही जे काही हे करतो श्रीमातांनी सांगितल्याप्रमाणे. का तर लोकांना निमंत्रित करायचं, शांतपणे जायचं. तुम्ही एखादं भजन म्हणा, मातांच्याविषयी घोषणा द्या, पण डान्स करणे, मोठमोठे आवाज काढणे रॉंग. तुम्ही संत वाटत नाही. अहो तुमच्याकडे बघून सहयोगी म्हणजे येथील लोक सहयोगात असं श्रीमाताजी म्हणतात. तुमचं तेज, तुमची शांतता, तुमचं एक पर्सनॅलिटी, तुमचं एक व्यक्तिमत्व ते बघितल्यानंतर सहयोग स्वीकारतील. म्हणून सहयोगाने कसं राहिलं पाहिजे हे सगळं सांगितलं बरं. म्हणून मी नेहमी सांगत असतो,